नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अक्षय जोरी, को फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ सक्सेस पॉईंट अकॅडमी. आज आपण जो काही तुमचा डिप्लोमा फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा बेसिक मॅथ्स 1 हा सब्जेक्ट असणार आहे, ज्याला आपण M1 म्हणतो, त्याचा जो काही पासिंग क्रायटेरिया कसा असणार आहे तुमचा ॲट द एंड ऑफ द सेमिस्टर, त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो आधी 2 वर्षापूर्वी जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी अप्लाय होण्याआधी पासिंग क्रायटेरिया काय होता तो थोडासा डिस्कस करूयात आणि त्यानंतर आता तुमचा काय पासिंग क्रायटेरिया आहे तो आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. सो मग जो काही आपला आधी ओल्ड एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो काही पासिंग क्रायटेरिया होता, त्याचा जो काही पॅटर्न होता, पेपर पॅटर्न तुमचा 80-20 होता. म्हणजे 80 मार्क्स फायनल, 20 मार्क्स युनिट टेस्ट. ह्या दोघांचे मिळून ॲडिशनमध्ये तुम्हाला कंबाईनली 40 मार्क्स पाहिजे होते पासिंगला. बट ते जे काही 40 मार्क्स आहेत त्यात एक कंडिशन होती, त्या 40 पैकी मिनिमम 32 मार्क्स म्हणजे मिनिमम 32 मार्क्स हे फायनल पेपरचे पाहिजेत, जे की 80 मार्क्सचा होता. म्हणजे कसं की जर तुम्हाला इकडं युनिट टेस्टला 20 पैकी 20 मार्क्स मिळाले, फायनल एक्झामला 20 मार्क्स मिळाले, ॲडिशन 40 झाली, तरी पण तुम्ही पास झालात का? नाही. का? कारण फायनल एक्झामला मिनिमम 32 मार्क्स पाहिजेत आणि दोघांचे ॲडिशन मिनिमम 40 पाहिजे. हा होता तुमचा आधीचा पासिंग क्रायटेरिया. बट आता ॲज पर द न्यू एज्युकेशन पॉलिसी तुमचा जो पॅटर्न आहे तो झालाय 30-70. 30 मार्क्स युनिट टेस्ट, 70 मार्क्स जे असणार आहे त्या फायनल एक्झाम. आता मग तुमचं जे काही 30+70 टोटल होतात 100 मार्क्स थिअरीसाठी आणि प्रॅक्टिकल प्लस मायक्रो प्रोजेक्ट जे काही तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असणार आहे त्याच्यासाठी 20 मार्क्स असतात, ते ॲडिशनल सेपरेट असतात आणि हे 100 मार्क्स तुमचे थिअरीचे हे सेपरेट असतात. सो आता ह्या 100 मार्क्समध्ये तुम्हाला जो काही पासिंग क्रायटेरिया असणार आहे हा आहे तुमचा 40 मार्क्सचा, 40 मार्क्स. म्हणजे कसं आधी जे काही रिस्ट्रिक्शन होतं की फायनल एक्झामला आउट ऑफ 70 इतकेच पाहिजे तितकेच पाहिजे अँड सो ऑन, तो आता नाहीये. आता तुम्ही इथे युनिट टेस्टला 30 पैकी 30 मार्क्स पाडले आणि फायनलला 70 पैकी 10 जरी पाडले आणि दोघांची ॲडिशन 40 झाली तरी तुम्ही पास आहात. म्हणजे हा तुमचा बेनिफिट आहे, फायदा आहे, राईट. आणि यात पासिंगचे चान्सेस आधी कसं व्हायचं, मुलं फर्स्ट इयरची मुलं थर्ड इयरला जातपर्यंत सुद्धा समटाईम्स बॅकलॉग निघत नव्हता. का? कारण त्यांना युनिट टेस्टला मार्क्स खूप कमी असायचे आणि मग इकडं 80 पैकी मिनिमम 32 मार्क्स पाडणं कंपल्सरी होऊन जायचं. बट आता तसं नाहीये. आता आपलं टार्गेट हेच असणार आहे. म्हणजे आम्ही मुलांकडून जे प्रिपेअर करून घेतो, आमचं फर्स्ट टार्गेट हेच असतं की युनिट टेस्टला 30 आउट ऑफ 30 मार्क्स कसे पडतील. त्याचे 2 फायदे होतात. काय? एकदा मुलाला 30 मार्क्स मिळाले की कॉन्फिडन्स इतका बूस्ट होतो की तो डायरेक्ट 100 आउट ऑफ 100चा विचार करतो. आणि सेकंड थिंग, त्याला समजा 30 मार्क्स मिळाले युनिट टेस्टला, इन केस काही इमर्जन्सी आली, तो फक्त 2 महिने कॉलेज नाही केलं, पेपरच्या आदल्या दिवशी जरी येऊन बसला, त्याने फक्त 10 मार्क्स जरी लिहिलं तर 30+40 तो मॅथ्स पास होऊन जातोय. सो आता पासिंगचा इश्यू हा राहिलेलाच नाहीये. त्यामुळं आणि कॉम्पिटिशन इतकं वाढलंय, सो ऑब्व्हियसली आता जो काही कन्सर्न येतो किंवा विषय येतो तो येतो आपल्या पर्सेंटेजचा. कारण जसं तुम्ही आता इथं जीपीपीत आपला कट ऑफ खूप लागतो, IT कम्प्युटरचा 95, 96, 97% पर्यंत लागतो. तसंच तुम्ही जेव्हा डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जाल तेव्हा जे COEP असेल अँड सो ऑन, तिथं पण तुमचा डिप्लोमाचा म्हणजे डिप्लोमा ॲग्रिगेट म्हणजे काय, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, हे सगळ्यांचं मिळून तुम्हाला 93, 94, 95, 96 असे वेगवेगळ्या ब्रांचचे कट ऑफ लागतात. म्हणजे तुम्हाला आत्ता पण अबोव्ह 90% मेंटेन करणं आहे फॉर बेटर कॉलेज. नाहीतर मग प्रायव्हेट कॉलेज पण चांगले आहेत, मग फी डोनेशन वगैरे भरायला लागतं अँड सो त्या बऱ्याच गोष्टी असतात. सो यातनं सांगायचं काय की तुम्ही आत्ता जर 100 आउट ऑफ 100 टार्गेट करत असाल तर त्याचे फर्स्ट माइलस्टोन आहे तुमची युनिट टेस्ट, राईट. आणि त्या युनिट टेस्टला 30 आउट ऑफ 30 कसे स्कोअर करायचे, काय करायचे, एक प्रॉपर स्टडी वगैरे केला तर होऊन जातं. मॅथ्स काही इतका डिफिकल्ट नाही आहे. मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे की तुमच्या मनावरती कोणीतरी बिंबवलंय की मॅथ्स अवघड आहे आणि त्याच्यापासून मग तुम्ही अजून लांब पळतायत. म्हणजे एक एक्झाम्पल मी सांगत असतो नेहमी की तुम्हाला कोणीतरी सांगितलंय की त्या दरवाजेच्या बाहेर भूत आहे, जाऊ नको, तुम्ही कधी जायची हिंमतच केली नाही. तसंच तुमच्या आजूबाजू सोसायटी वगैरे सांगतायत की मॅथ्स अवघड आहे, त्यामुळे तुम्ही पण काय कन्सिडर करताय, मॅथ्स अवघड आहे. बट ज्याने त्या दरवाजाच्या बाहेर जाऊन पाहिलं ना की भूत आहे का नाही, तिथं भूत नव्हतंच, म्हणजे मॅथ्स ऍक्च्युली अवघड नाहीच आहे, राईट. सो हे आपली सोसायटी असेल, मित्र असतील, तुमचे सिनियर असतील, भाऊ बहीण असतील, ही गोष्ट त्यांना जमली नाही किंवा त्यांना अवघड वाटली म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. मॅथ्स हा सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मुलं सहज आरामात स्कोअर करतात.
ठीक आहे. स्वतः जे काही तुमचा पेपर पॅटर्न असेल किंवा टाइम मॅनेजमेंट असेल एक्झाममध्ये किंवा तुमचं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे कसं की मिनिमम इतके मार्क्स कसे सिक्युअर करायचे किंवा पहिल्या 1 तासात पासिंग कशी सिक्युअर करायची अँड सो ऑन, याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.